शालेय पुस्तकांनी आपल्याला हे उघड शिकवलं की वास्को द गामाने भारताचा शोध लावला. वास्को द गामाने भारताचा शोध लावला नाही, तर त्याला एका गुजराती व्यापाऱ्याने पकडून आणले होते. लहानपणापासून आपल्याला शिकवले गेले की भारताचा शोध कोणी लावला. उत्तर वास्को द गामाने 1498 मध्ये. जणू काही 1498च्या आधी भारत हरवला होता. जणू काही आपण नकाशावर कधी होतोच नाही. इतिहासातील हा सर्वात मोठा भ्रम आहे. सत्य हे आहे की जेव्हा युरोपियन लोक समुद्रात भरकटत होते, तेव्हा भारतीय व्यापारी सोने आणि मसाल्यांनी भरलेल्या भव्य जहाजांमधून जगभर व्यापार करत होते. वास्को द गामा हा भारताचा शोध लावणारा प्रतिभावान खलाशी नव्हता. तो आफ्रिकेच्या किनाऱ्यावर अडकलेला एक हताश आणि आजारी खलाशी होता. ज्याने त्याला भारतात आणले तो दुसरा कोणी नसून भारताचा सुपुत्र होता, कांजी मालम. आफ्रिकेच्या किनाऱ्यावर अडकलेला महान खलाशी. ते वर्ष होतं 1498. वास्को द गामा 3 लहान जहाजांसह पोर्तुगालहून निघाला. अरब व्यापाऱ्यांचा नफा संपुष्टात आणण्यासाठी थेट भारतातून मसाले खरेदी करणे हे त्याचे ध्येय होते. पण जेव्हा त्याने केप ऑफ गुड होप, आफ्रिकेचा खालचा भाग ओलांडून पूर्व किनाऱ्यावर पोहोचला, तेव्हा त्याची प्रकृती खालावली. त्याला पुढचा मार्ग माहीत नव्हता. हिंदी महासागर अटलांटिक महासागरपेक्षा पूर्णपणे वेगळा होता. त्याच्या खलाशांना स्कर्वीचा आजार झाला. आपण तिथेच मरण पाहू अशी भीती त्याला वाटू लागली. तो केनियातील मालिंदी बंदरावर निराश होऊन उभा होता आणि मग तो अशा एका माणसाला भेटला ज्याने इतिहास बदलला. कांजी मालम, समुद्राचा खरा राजा. मालिंदी बंदरावर वास्को द गामाला एक प्रचंड जहाज दिसले. ते वास्कोच्या जहाजापेक्षा 4 पट मोठे होते. त्या जहाजाचा मालक एक भारतीय होता. इतिहासकार त्याचे नाव कांजी मालम, कधी कधी काना किंवा चंदन असेही म्हणतात. तो गुजरातमधील कच्छ किंवा मांडवी येथील एक व्यापारी होता. वास्को द गामाने स्वतः त्याच्या डायरीत, जी पोर्तुगालमधील एका संग्रहालयात आहे, त्यात लिहिले आहे, जेव्हा मी त्या भारतीय व्यापाराचे जहाज पाहिले तेव्हा माझे डोळे विस्फारले. त्याचे जहाज इतके प्रचंड आणि आलिशान होते की त्याच्या समोर माझे जहाज एका लहान होडीसारखे वाटत होते. त्याच्याकडे असे नकाशा आणि उपकरणे होती जी युरोपमध्ये आमच्याकडेही नव्हती. कल्पना करा, आम्हा भारतीयांना मागासलेले म्हटले जायचे. पण सत्य हे आहे की 15व्या शतकात आमचे सागरी तंत्रज्ञान युरोपपेक्षा खूपच प्रगत होते. आम्ही दिशादर्शक यंत्राने नव्हे तर ताऱ्यांच्या साहाय्याने मार्गक्रमण करायचो. जेव्हा वास्को द गामाने कांजी मलमला विचारले, तुम्ही मला भारताचा मार्ग दाखवू शकाल का? कांजी मलम हसले आणि तयार झाले. वास्को द गामाने त्यांना आपले खलाशांचे दिशादर्शक यंत्र दाखवले. त्यावर कांजी मलमने आपले उपकरण बाहेर काढले, ज्याला तेव्हा मत्स्ययंत्र किंवा रापालकाई, ताऱ्यांची गणना करणारे उपकरण म्हटले जायचे. भारतीय खलाशांना दिशादर्शक यंत्राची गरज नव्हती. जसे आज आपण गुगल मॅप्स वापरतो, त्याचप्रमाणे ते समुद्रात मार्गक्रमण करण्यासाठी ध्रुवतारा आणि नक्षत्रांच्या स्थितीचा वापर करत असत. कांजी मलम वास्कोला म्हणाले, माझ्या जहाजाच्या मागे या. आणि अशा प्रकारे एका गुजराती व्यापाऱ्याने त्या महान शोधकर्त्याला मार्ग दाखवला. कलिकतचा किनारा आणि स्वागत. कांजी मलम यांच्या मार्गदर्शनाखाली वास्को द गामाच्या आरमाराने बरोबर 23 दिवसात हिंद महासागर पार करून केरळमधील कलिकत जवळच्या कप्पड बीचवर आगमन केले. तारीख होती 20 मे 1498. जर कांजी मलम नसता तर वास्को द गामा कदाचित आफ्रिकेच्या जंगलात किंवा समुद्राच्या लाटांमध्ये हरवला असता. ज्याला जग शोध म्हणते ते खरे तर एक मार्गदर्शन होते. भारत हरवला नव्हता, तो जगाकडे आपले बाहू पसरून उभा होता. ही कथा आपल्याला अभिमान आणि दुःख दोन्ही देते. अभिमान यासाठी की आपले पूर्वज समुद्राचे राजे होते, आणि दुःख यासाठी की आपल्या उदारतेमुळे आपण स्वतःच्या विनाशाचा मार्ग मोकळा केला. कांजी मलम एक व्यापारी होता. त्याच्यासाठी वास्को द गामा फक्त एक सामान्य ग्राहक होता. त्याला हे माहीत नव्हते की
ज्या परदेशी व्यक्तीला तो मार्गदर्शन करत होता तो पुढे एका व्यापारापासून शासक बनेल. वास्को द गामाच्या भारतात आगमनानंतर पोर्तुगीज, डच, फ्रेंच आणि अखेरीस ब्रिटिश आले आणि हळूहळू तो सोन्याचा पक्षी पिंजऱ्यात बंद झाला. पण याचा अर्थ असा नाही की आपण आपल्या खलाशांचा मोठेपणा विसरून जावे. वास्को द गामा हा शोधकर्ता नव्हता. तो केवळ एका भारतीयाच्या मदतीने भारतात पोहोचणारा पहिला युरोपियन प्रवासी होता. कांजीमलम यांचे नाव कदाचित इतिहासाच्या पुस्तकांमध्ये तळपेटीतही आढळणार नाही. ते गुजरातचे एक धाडसी खलासी होते ज्यांनी खवळलेल्या समुद्रातून एका अनोळखी परदेशी व्यक्तीला मदत केली. हे भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे, अतिथी देवो भव. जरी त्याचा परिणाम आपल्यासाठी विनाशकारी ठरला असला तरी तो आपल्या तांत्रिक श्रेष्ठत्वाचा सर्वात मोठा पुरावा आहे.